हॅलो फ्रेंड्स, सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर कशा आहात सगळे? मस्त मजेतच असतील आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर इथे तुम्ही बघू शकताय सकाळच्या नाश्त्याला असा बनवलेला होता ढोकळा. तर इतका छान असा जाळीदार ढोकळा बनलेला होता, पण झालं असं की तडका द्यायला कढीपत्ताच नाही. तर तेल टाकलं, राई आणि हिरवी मिरचीची फोडणी दिली आणि वरतून साखरेचं पाणी केलं, कोथिंबीर टाकली. तर या तुम्ही पण ढोकळा खायला. खूप छान असा ढोकळा झालेला होता. आणि त्यानंतर मी जे केसांना तेल लावते ते बनवायचं होतं, ते संपलं होतं त्यामुळे. तर इथे तुम्ही बघू शकता मी काय काय घेतलेलं आहे. जास्वंदाचे फुलं, पानं, कोरफड, आवळा आणि कढीपत्ता, मेथीचे दाणे, जवस, खोबरेल तेलाची एक बॉटल घेतलेली आहे आणि रोजमेरीचं ऑइल घेतले. आणि इथे कोरफड आणि आवळा बारीक चिरून घेतले, कारण की ते मिक्सरमध्ये फिरवायचं आहे त्यामुळे. तर एक भांडं घेतलं, त्यामध्ये एक तेलाची पूर्ण बॉटल ओतून घेतली आणि त्याच्यात रोजमेरी तेल पण टाकलं. एरंडाचं पण तेल टाकतात, पण मी नाही टाकलं. आणि दोन्ही तेल टाकून घेतल्यानंतर गरम झालं, त्यानंतर जास्वंदाची फुलं, पानं आणि कढीपत्ता टाकून घेतला. छान कडकडीत उकळू दिलं त्याला. तेलामध्ये ही सगळी वस्तू उकळत होती तोपर्यंत एक साईडला आवळे, कोरफड कट केलेली आणि मेथी दाणे, जवस हे सगळं मिक्सरमध्ये छान असं बारीक फिरवून घेतलं, जेणेकरून तेलामध्ये याचा छान असा अर्क उतरतो. आणि कोरफड तर तुम्हाला माहिती खूप छान अशी आयुर्वेदिक गोष्ट आहे की जेणेकरून केस खूप सिल्की होतात आणि मेथी दाण्यानी तर केस गळतच नाही. आवळे पण खूप पौष्टिक असतात. तर तुम्ही बघू शकता हे छान असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि हे त्या तेलामध्ये टाकून घेणार आहे. तर इकडे उकळलेले हे सगळं व्यवस्थित. आणि हे सगळं मिक्स झाल्यानंतर 1-1.5 तास असं तेल उकळू द्यायचं याला कमी गॅसवर. आणि काही लेडीज तर आयुर्वेदिक तेल मागवतात, पण मला काही आयुर्वेदिक तेल मी आजपर्यंत कधी मागवलेलं नाही. मी हेच तेल घरी बनवते आणि केसांना यूज करते. तर माझे केस भरपूर असे लांब सडक आहे. आणि रोजमेरी ऑइल तर जरूर टाकायला पाहिजे, आणि जेणेकरून रोजमेरी ऑइल टाकल्यानंतर केसांची ग्रोथ वाढते आणि नवीन केस यायला पण सुरुवात होते. गळत पण नाही त्या तेलाने केस. खूप छान आहे असं रोजमेरीचा रिझल्ट. आणि हे बघा इथे कलर चेंज व्हायला लागलेला आहे. तर हे असं तेल तयार झालेलं आहे आणि त्याला थंड करून घेतलं. एक भांडं घेतलं, त्याच्यावर कपडा टाकला. हे बघा तेलाचा कलर कसा चेंज झालेला आहे. आणि त्या कपड्यामध्ये सगळं हे टाकून घेतलं तेल आणि व्यवस्थित छान असं पिळून घेतलं, जेणेकरून सगळं तेल खाली भांड्यामध्ये निघून जाईल आणि वरती सगळा हा चोथा राहील. आणि काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं, म्हणजे जेवढे दिवस आपण ठेवलं, वर्षभरही ठेवलं तरी हे खराब होत नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि माझ्याकडनं काही चुकत असेल तर नक्की सांगा.